मी राजश्री आज आलेली आहे बदमाश या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चिंग साठी आणि पोस्टर लॉन्चिंग साठी। हा कार्यक्रम पार पडलेला आहे। खूप सुंदर असा कार्यक्रम झाला। गाणंही खूप सुंदर आहे। आता माझ्या सोबत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि पटकथा त्यांनीच लिहिलेली आहे असे जगदीश रघुवंशी सर। सर्वप्रथम हे आमच्या समाजासाठी खूप भूषणावशी गोष्ट आहे की सरांनी हा चित्रपट तयार केला। तर सर आपण म्हणजे आपल्याला हा चित्रपट करताना काही स्ट्रगल करावी लागली का? कुठलाही चित्रपट जर तयार करायचा असेल आपल्याला तर बऱ्याच स्ट्रगल मधून आपल्याला पार पाडावं लागतं, परंतु मला चांगली टीम लाभल्यामुळे ते स्ट्रगल मला कमी वाटला आणि चांगला चित्रपट बनवायचा मी प्रयत्न केला। त्यासाठी सगळ्या टीमचा हातभार लागला। खूप छान। आणि आपला हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार आहे? हम पहुंचे हैं ब्लू लगून रेस्टोरेंट। वाओ, बहुत बढ़िया है, बहुत ही बढ़िया। हा चित्रपट आपण जवळच्या थिएटरमध्ये 26 सप्टेंबर 2025 बघू शकतो। खरं तर आता मगासपासून मी हा कार्यक्रम अटेंड करत आहे। हा चित्रपट पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूलाच शूट झालेला आहे आणि खरं तर आपल्या पुणेकरांसाठी खूप भूषणावह गोष्ट आहे। तर नक्कीच मॅडम, आणि सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते की 26 सप्टेंबर या रोजी आपण ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट लागलेला असेल तिथे जाऊन अवश्य बघा। एक आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून आणि सरांना सपोर्ट म्हणून। नक्कीच मराठी चित्रपटाला सर्वांनी प्रतिसाद द्यायलाच हवा आणि ह्या चित्रपटाला नाही तर सगळ्या चित्रपटांना, मराठी चित्रपटांना प्रतिसाद द्यायलाच पाहिजे, हे माझं मत आहे। कारण असं होतंय की कुठेतरी मराठी चित्रपट मागे पडतंय असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच, कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी मराठी चित्रपट मागे पडायला नकोत। मराठी भाषा आहे, महाराष्ट्र आहे, तर ते मागे पडायलाच नको। तर आपलं कर्तव्य आहे सगळ्या ऑडियन्सचं की मराठी चित्रपटाला टिकवायचं, प्रोड्युसरला जगवायचं, चांगल्या कलाकारांना आपल्या समाजातल्या पुढे आणायचं, हे महत्त्वाचं आहे। अगदी खरंय, अगदी खरंय। तर मी आणि माझं कुटुंब हा चित्रपट नक्की बघणार आहे 26 सप्टेंबर रोजी। तर आपणही बघा आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू मॅडम, धन्यवाद। आता आपण भेटत आहोत बदमाश या चित्रपटाचा मुख्य कलाकार अभिषेक रघुवंशी याला। तर हा आपला पहिला चित्रपट बरोबर? तर याबद्दलच्या भावना किंवा काही अनुभव असे आमच्याशी शेअर करा वाटतंय का तुम्हाला? हो, नक्कीच मला वाटतंय कुठलाही चांगला प्रोजेक्ट तयार व्हायचा असेल तर त्याच्या मागे एक चांगली टीम असते, हे आपल्याला तर माहितीच आहे। तशीच मला एक चांगली टॅलेंटेड टीम सोबत काम करायला मिळालं। माझे को आर्टिस्ट असतील, प्रोड्युसर्स असतील, डिरेक्टर्स असतील, यांच्या सर्वांच्या रात्रंदिवसाच्या परिश्रमामुळे हा प्रोजेक्ट सक्सेसफुली आपण कंप्लीट करू शकलो। मी प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद मानेल की प्रेक्षकांमुळे आपल्याला एक चांगला चित्रपट बनवायला मिळतो, म्हणजे प्रेक्षकांना एक चांगल्या चित्रपटाची गरज असते। तर मी सर्वांचे असे धन्यवाद मानेल, माझ्या को आर्टिस्ट टीमचे असो, सायसिंग असो, करिश्मा असो, धनश्री असो। आणि नक्कीच मला खात्री आहे की आपण 26 सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्कीच बघाल। या चित्रपटामध्ये खूप सारे इमोशन्स आहेत। हा चित्रपट तुम्हाला हसवेल, तुम्हाला रडवेल आणि खूप साऱ्या नवीन सरप्राईज पॅकेज धमाका आहे या चित्रपटामध्ये। तुम्ही नक्कीच बघणार अशी मला आशा आहे। धन्यवाद। म्हणजे एका उत्कृष्ट चित्रपटामध्ये आपण जे काय अपेक्षित करत असतो ते सगळं ह्या चित्रपटामध्ये आहे आणि आम्ही सगळं सॅटिस्फाईड होऊ। 1001% तुम्ही अरे वा 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 वा, प्रमोशनसाठी आज एवढी गर्दी आहे, त्याच्यापेक्षा कैक पटीने, हजारो पटीने गर्दी आपल्या चित्रपटगृहात हो आणि हा चित्रपट सगळ्यांना आवडो ही सदिच्छा। नक्कीच, थँक्यू सो मच। आता आपण भेटणार आहोत धनश्रीला। धनश्री, तुझा ह्या चित्रपटाला रोल काय आहे? माझं कॅरेक्टर चित्रा हे नाव आहे। ओके।
तर ती म्हणजे जो गुरु आहे आमचा त्याची लहानपणीची मैत्रीण आहे. ओके. आणि मग ते कॅरेक्टर हळूहळू फुलत जातं. जसं की आमच्या पिक्चरमध्ये पूर्ण तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल, लहानपणापासून तारुण्यापासून ते अभिषेक जो काही लीड रोल करतोय त्याच्यासोबत त्याच्या आईचा बॉन्ड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्ही मूवीला जाताना कोणासोबतही जाऊ शकता, म्हणजे फॅमिली सोबत जाऊ शकता, फ्रेंड्स सोबत जाऊ शकता. आणि जे काही आमच्या पिक्चरचं नाव आहे बदमाश, तर हा पिक्चर बनवताना कोणी बदमाशी केलेली नाहीये, पण पिक्चर मध्ये खूप जास्त म्हणजे हा खरा कौटुंबिक पिक्चर आहे. येस, नक्की कौटुंबिक सिनेमा आहे, पाहू शकता, आपण बघू शकतो. अरे वा वा वा. बदमाशी आपोआप घडलेली आहे, करायचा प्रयत्न केलेला नाही. वा वा, तुम्ही खूप छान. नक्की 26 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा. खूप छान, खूप छान. आम्ही तर नक्कीच बघू आणि सगळ्यांना आवाहनही करू की आपल्या मराठी चित्रपटाला आपण जाऊन हजेरी लावा आणि त्यांना साथ द्या. खरं तीच मोलाची असते. हो, धन्यवाद. हाय. नमस्कार. हा, तर आपला या चित्रपटातला रोल काय आहे? मी एक खलनायकाची भूमिका करतो. अरे वा. तर नक्की आवर्जून पहा 26 सप्टेंबरला हा चित्रपट, नक्कीच तुम्हाला आवडेल. खलनायकाची भूमिका करताना काही डिफिकल्टी झाल्या का तुम्हाला? काही नाही. काय नाही. नाही. कारण म्हणजे खलनायकाला करताना रोल करताना खरंच असा करावं लागतं की समोरच्या शिवाय मिळाव्या, शाप मिळाव्यात, असं काही आहे? नाही नाही, असं काही नाहीये. जशी स्क्रिप्ट असते तसं काम करावं लागतं आणि मी माझे 100% नक्कीच दिले आणि 26 तारखेला तुम्हाला माझं काम नक्कीच आवडेल. आणि मुख्य म्हणजे खलनायक कसा असावा, तर त्यांच्या आवडीचा खलनायक त्यांना मिळाल्यामुळे त्यांनी जबरदस्त जीव ओतून मेहनत घेऊन काम केलेलं आहे. म्हणजे यांना शिवाशाप नक्की मिळणार आहेत. त्यासाठी आपण नक्की बघायचंय. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. हाय करिश्मा. नमस्कार. खरं तर ह्या चित्रपटात ॲटम सॉन्ग पण आहे, तो तू केलाय का? हम पहुंचे हैं ब्लू लगून रेस्टोरेंट. वाओ, बहुत बढ़िया है, बहुत ही बढ़िया. बघितल्यावर कळेल की मीच आहे की नाही ती. हो, मीच केलेलं आहे. आणि आयटम सॉन्ग शूट करताना किंवा रिहर्सल करतानाची गोष्ट म्हणजे मजा खूप वेगळीच आहे. हे सरांनाही माहिती आहे, अभिषेकला माहिती आहे, सरांना माहिती आहे. सो मी जास्त वेळ न घेता शॉर्टकटच सांगेल की हो, आयटम सॉन्ग बघण्यामध्ये मजा तर येणारच आहे. आणि आजकाल तुम्ही खूप आयटम सॉन्ग असे बघतात की लहान मुलं फॅमिली सोबत पण नाही बघू शकत. नाही बघू शकत, पण हे आयटम सॉन्ग तसं नाहीये. यामध्ये चटपट आहे, थोडं नटखटपणा पण आहे, थोडस सेक्सी पण म्हणू शकतो, हलका फुलका आहे, जे मुलं पण बघू शकतात. तर खूप छान सॉन्ग आहे, तुम्ही नक्कीच बघा. आणि हो, या पलीकडे मला सांगायची इच्छा आहे की बदमाश हे चित्रपट मला सुद्धा बघायला खूप आवडेल, कारण की मला ह्यातलं काहीच माहित नाहीये की काय. सो मी खूप एक्साइटेड आहे. सॉन्ग तर बघितलंच आहे, पण चित्रपट बघण्यासाठी खूप खूप एक्साइटेड आहे. सो मी सर्वांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते की प्लीज तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हे चित्रपट नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय किंवा ह्याचा प्रतिसाद काय असेल ते तुम्ही नक्की आम्हाला सर्वांना सांगा, कारण की ह्याच्या पलीकडेच आम्ही पुढे जाऊन अजून असे छान छान चित्रपट तुमच्या समोर घेऊन येऊ. अगदी. खरं तर आजचा हा सगळा जो प्रोग्राम आहे तो अगदी सुंदर झालाय. डान्सही मी बघितला, खूप छान वाटला. तर असा म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्पेशली शूट केलेला आहे. तर आपण सगळ्यांनी राजश्री बडगुजर या युट्यूब चॅनलला जाऊन हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या काय प्रतिक्रिया असतील किंवा आपल्या काही शुभेच्छा असतील तर नक्की शेअर करा. आपण आम्हाला एवढा वेळ दिला, खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. आणि पुनश्च आपल्या चित्रपटास खूप 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 शुभेच्छा आमच्याकडून. थँक्यू, धन्यवाद.
आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या अखिल भारतीय बडगुजर समाज चे अध्यक्ष जे आहेत महाले सर ते पण आपल्यासोबत आलेले आहेत. तर ह्या चित्रपटाविषयी आपणास काय वाटतंय किंवा आपल्या समाजातील जगदीश सर आहेत ते एवढा मोठा चित्रपट करत आहेत तर आपल्या काय भावना असतील? मी सर्व हा कार्यक्रम बघितला आताच. खरोखर जगदीश सरांचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो. आणि जस्ट 1 मिनिट अगोदर आमच्या समाजामध्ये शिक्षण समिती असते किंवा बातमी प्रमुख असतो, तर मी आताच व्हॉट्सॲपला ही बातमी आणि इथलं पोस्टर वगैरे मी पाठवले आणि त्यांना सांगितलं की एक बातमी बनव आणि पूर्ण देशातील भारतातील समाज बांधवांना आपण आवाहन करायचं की बा आपल्या समाज बांधवांचा एक उत्कृष्ट पिक्चर आहे आणि या पिक्चरला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी आताच बातमी बनवण्यासाठी मी पाठवलेली आहे. आणि माझ्या या पिक्चरला आणि जगदीश सर यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद. खरं तर अशा खूप शुभेच्छा आपणाकडनं अपेक्षित आहे आणि त्या प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन. धन्यवाद सर. निश्चितपणे आणि या पिक्चरला 101% निश्चितपणे यश येईल. 100% गॅरंटीने हा पिक्चर सक्सेस होणार आहे. अरे वा. आणि यातील जी गाणी आहे ती फारच ज्यांनी ती गाणी रचलेली आहेत खरं तर उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि निश्चित यश मिळेल असं मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो. थँक्यू सर. हम पहुंचे हैं ब्लू लगून रेस्टोरेंट. वाओ, बहुत बढ़िया है, बहुत ही बढ़िया.